नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन कोकणे. आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 1 अनुवंशिकता व उत्क्रांती या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आपण आपल्या मागील भागामध्ये उत्क्रांती व उत्क्रांतीचे पुरावे या मुद्द्यांचा अभ्यास केला. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, लॅमार्कवाद, त्याचप्रमाणे मानवी उत्क्रांती म्हणजे काय या महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. तर चला तर मग पाहूया डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. तर पहा, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय सांगतोय त्यालाच डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असं म्हटले गेलेलं आहे. चार्ल्स डार्विन विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने पुढे सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीस दिला. पहा, तर डार्विनने नक्की काय केलं, कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. तर काय म्हटलेलं आहे, चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले. म्हणजे त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती कुणी गोळा केली, तर चार्ल्स डार्विनने गोळा केली. पहा, व त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने पुढे सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा काय मांडला, सिद्धांत मांडला. म्हणजे त्यांचे नमुने गोळा केले, त्याच्यावरती त्याने संशोधन केले आणि त्याच्यातील कोणते प्राणी जास्त कालावधीसाठी जगू शकतात यावरती त्याने काय केला, एक सिद्धांत मांडला. तर डार्विन याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसीज, त्यालाच आपण ओरिजिन ऑफ स्पेसीज, ओरिजिन म्हणजे निर्मिती झालेला, तर ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तकही काय लिहिलेले आहे किंवा प्रसिद्ध केलेलं आहे. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात, जी अक्षरशः जीवघेणी असते. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगुण राहतो. पहा, महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. हा जो नियम आहे या नियमामध्ये त्याने म्हटलेलं आहे, हे जे सर्व सजीव आहेत हे एकमेकांशी स्पर्धा करतात, जी अक्षरशः कशी आहे मित्रांनो, जीवघेणी आहे. या स्पर्धेत जो जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगुण राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीव जगतात, बाकीचे मरतात. पहा, त्यांनी म्हटलेलं आहे, पहा, नैसर्गिक समजा ते प्रयत्न करत असतील जगण्याचा, परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही काय असते, महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच काय करतात, जगतात, बाकीचे काय करतात, तर मरतात. पहा, म्हटलेलं आहे. मग जे जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवी प्रजाती तयार करतात. पहा, म्हणजे जे जगलेले किंवा जगणारे जे जीव आहेत ते काय करतात, पुनरुत्पादन करतात. म्हणजे ते एका पिढीकडून त्यांची पुढची पिढी तयार करत असतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती काय करतात मित्रांनो, तयार करतात. पहा, तर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे, पण नंतर त्यातही काही बाबींबद्दल आक्षेप घेतले आहेत. त्यांतील महत्त्वाचे म्हणजे, आता त्याचे कोणते कोणते आक्षेप होते पहा. तर हा सिद्धांत काय सांगतो पहिल्यांदा तुम्ही समजून घेतलेला आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे जीव एकमेकांशी काय करतात मित्रांनो, स्पर्धा करतात, आणि ही स्पर्धा कशी असते, तर जीवघेणी असते, आणि या स्पर्धेमध्ये तोच टिकतो किंवा जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच काय राहतो, तो गुण राहतो. पण या व्यतिरिक्त त्याला कशाची आवश्यकता असते, तर नैसर्गिक निवडीची सुद्धा महत्त्वाची आवश्यकता असते, कारण की ती जर व्यवस्थित असेल किंवा योग्य असेल तरच त्या जीवाचे किंवा ज्या सजीवाचे सुयोग्य काय असते, जीवन असते, ते जगतात, बाकीचे काय होतात मित्रांनो, मरतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पहा, तर या ठिकाणी जे वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आक्षेप घेतलेले आहेत ते कोणते आहेत ते आपण पाहूया. तर पहिला जो आक्षेप घेतलेला आहे, नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट
उत्क्रांतीला कारणीभूत नाही. तर ही कुणी सांगितलं होतं? तर डार्विन म्हटलं होतं की नैसर्गिक निवडसुद्धा काय आहे, महत्त्वाची आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं, कारण की नैसर्गिक निवड जर नसेल तर काय त्यांनी म्हटलं, निसर्गात सुयोग्य जीवच काय होतात, जगतात असं म्हटलं होतं, आणि बाकीचे काय होतात, मरतात असं म्हटलं होतं. परंतु त्यांचा हा जो मुद्दा होता तो खोडला गेला आणि त्याच्यावरती काय घेतला गेला मित्रांनो, आक्षेप घेतला गेला. आणि त्या ठिकाणी काय मुद्दा मांडलेला गेला आहे की नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आपल्याला माहीत आहे, उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही. पहा, म्हणजे उपयोगी गोष्टी कोणत्या आहेत व निरुपयोगी बदल कोणते आहेत, उपयोगी व निरुपयोगी बदल कोणते कोणते आहेत, याचं स्पष्टीकरण डार्विनना देता आलेलं नाही. हे त्याचे ड्रॉबॅक होते. ड्रॉबॅक म्हणजे त्याच्या त्रुटी होत्या थोडक्यामध्ये. पहा, 3 नंबरला आपल्याला म्हटलं आहे, सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. पहा, जे सावकाश बदल होतात किंवा जे जोरात किंवा फास्ट आपण त्याला म्हणतो, किंवा जोरात होणारे किंवा वेगाने होणारे किंवा एकदम होणारे जे बदल आहेत, ते बदलांचा उल्लेख किंवा त्या बदलांचा उल्लेख डार्विनने केला नाही. असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगड ठरले. म्हणजे ते उपयुक्त असा बदल ठरलेला आहे किंवा एक उपयुक्त असं संशोधन ते ठरलेलं आहे. हे आपल्याला या ठिकाणी डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत पाहायला भेटतो. पहा, याच्यावरती तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये 2 गुणांचा प्रश्न असू शकतो किंवा 3 गुणांचा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो. पहा, आता पुढचा जो महत्त्वाचा आपल्याला प्रश्न पाहायचा आहे, त्याआधी आपल्याला जे डार्विन आहेत त्यांचा थोडक्यात परिचय दिलेला आहे, परिचय शास्त्रज्ञांचा. तर पहा, परिचय शास्त्रज्ञांचा, चार्ल्स रॉबर्ट डार्विन 1809 ते 1882 या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. कोणता सिद्धांत मांडला हे तुम्हाला जनरल नॉलेजच्या परीक्षेला सुद्धा विचारलं जातं बऱ्याचदा. डार्विननं कोणता सिद्धांत मांडला? तर उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. त्यांनी दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झाल्या आहेत. या विकासास नैसर्गिक निवडीचे तत्त्व कारणीभूत ठरले आहे, असे त्यांचे काय आहे, त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. पहा, म्हणजे काय आहे, हजारो वर्षापूर्वी वेगवेगळे जीव झाले आणि त्या जीवांमध्ये वेगवेगळे बदल होत गेले. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांच्यामध्ये उत्क्रांती होत गेली आणि काय, हजारो वर्षांच्या कालखंडानंतर त्यांच्या ज्या प्रजाती होत्या त्या काय झाल्या मित्रांनो, विकसित झाल्याचं भाकीत किंवा त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. ते म्हणजेच चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे आहेत. पहा, तर पुढचा अतिशय महत्त्वाचे सायंटिस्ट आहे जे त्यांच्यावरती सुद्धा तुम्हाला टिपा लिहा असेल किंवा बाकीचे जे प्रश्न आहेत 2 गुणांचे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो 2 गुणांचा, ते म्हणजेच लॅमार्कवाद म्हणजे काय. तर हे लॅमार्कवाद कोणाच्या नावावरून घेतलेला आहे? तर ते जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांच्या नावावरून हा जो लॅमार्कवाद आहे किंवा त्यांनी जे भाकीत मांडलेलं आहे किंवा त्यांनी जे प्रतिपादन केलेलं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, पाहायला भेटतं. तर पाहूया लॅमार्कवाद आपल्याला काय सांगतोय. पहा, त्यालाच आपण लॅमार्किझम असे म्हटलेलं आहे. पहा, तर उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. पहा, तर काय म्हटलेलं आहे मित्रांनो, उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेले प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो. पहा, म्हणजे जी उत्क्रांती होते म्हणजे बदल होतात, म्हणजे चांगले बदल झाले तर त्याने केलेला त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे, बरोबर. आणि काही बदल काही न केल्यामुळं किंवा स्थिर राहिल्यामुळं सुद्धा काही बदल आपल्याला पाहायला भेटतात. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे आळस कारणीभूत ठरलेला आहे असं आपल्याला म्हणता येतील. तर काय म्हटलेलं आहे, जे वेगवेगळे बदल आहेत या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस आपल्याला कारणीभूत असल्याचं पाहायला भेटतं, असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडलेला आहे. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत, त्याला यूज ऑफ ऑर्गन्स असे म्हटलेलं आहे. पहा, म्हणजे यूज
ऑर डिसयूज असं त्यांनी म्हटलेलं आहे पहा. तर हा सिद्धांत त्यांनी स्पष्ट करताना अनेक प्रकारचे मुद्दे मांडले. तर ते कोणते मुद्दे होते त्याही पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांवरती पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले. पहा, जिराफ लांब मानेचे का झाले तर ते काय करत होतं, पिढ्यानपिढ्या त्याच्या मागच्या पिढ्या म्हणजे कित्येक वर्षापासून जी झाडावरची पानं खाण्यासाठी ते काय करायचं, या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे काय करायचं तर ते मान वरच्या दिशेने करायचं आणि ती मान ताणली गेल्यामुळं ती मान कशी झाली, जिराफाची जास्त प्रमाणावर उंच झाल्याचं त्याने भाकीत केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याने दुसरंसुद्धा उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे पहा. तर तसेच लोहाराचे खांदे घणाचे घाव घालून बळकट झाले. म्हणजे पहा, लोहार काय करतो तर लोखंडाला आकार देण्याचं काम करतो. म्हणून आकार देता देता त्याचे जे खांदे आहेत ते कसे झालेले आहेत मित्रांनो, बळकट झाल्याचं सुद्धा त्यांनी पुरावा दिलेला आहे. शामरूख, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. पहा, शामरूख जर पाहिलं किंवा इमू सारखे जे प्राणी आहेत जे मोठे मोठी अंडी देतात तर त्यांनी त्यांच्या पंखांचा वापर केला नाही, म्हणूनच त्यांना हवेमध्ये उडता आले नाही व त्यांची जी पंख होती ती कशी झाली मित्रांनो, कमकुवत झाली असं लॅमार्क यांनी मत मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे हंस, बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करताना आपले पाय गमावले. पहा, तर तुम्हाला माहिती असेल जे बदक असेल किंवा हंस असेल शक्यतो ते पाण्यामध्ये असतात. मग त्यांनी काय केलं तर पाण्यामध्ये राहून पोहण्यायोग्य काय झाले, त्यांनी त्यांचं जीवनमान तयार केलं. त्याचप्रमाणे साप काय करतो, नेहमी बिळामध्ये जातो आणि बिळामध्ये जात असताना कालांतराने काही वर्षानंतर त्याचे पायसुद्धा त्याला काय करावं लागलेले आहेत, गमवावे लागलेले आहेत असं सुद्धा लॅमार्क यांनी मानलेलं आहे. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्य अशा स्वरूपाची असून ती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत, थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर किंवा त्याला लॅमार्कवाद असे म्हणतात. पहा, म्हणजे काय आहे हा सिद्धांत, अतिशय सोपा आहे. काय आहे तर ही जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ती अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होतात मित्रांनो, संक्रमित होतात. आणि हाच तो मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत, त्यालाच आपण थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर किंवा लॅमार्कवाद असे म्हणतो. पहा, तर त्याचे काही अजून माहितीसुद्धा दिलेली आहे ती आपण पाहूयात. पहा, तर काय म्हटलेलं आहे, विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले, कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. पहा, तर काय म्हटलेलं आहे तर त्याचेसुद्धा काय, ज्याप्रमाणे आपण पाहिलं की याआधी आपण जो अभ्यास केला त्याच्यामध्ये सुद्धा काय पाहिलं होतं की त्या ठिकाणी सुद्धा डार्विनने जे सिद्धांत मांडला होता तर त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी होत्या. त्याचप्रमाणे आता लॅमार्कने सुद्धा काही चुकीचे सुद्धा मुद्दे मांडलेले आहेत. तर त्याचं मत काय होतं की काही पिढ्यापासून म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे जात असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला पाहायला भेटतात, परंतु हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या, अनेक वेळा काय केल्या, पडताळून पाहिल्या आणि जे लॅमार्कचे जे म्हणणे आहे ते त्या ठिकाणी काय ठरवले गेलेले आहे, चुकीचे ठरवले गेलेलं आहे. पहा, सजीवाच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात, याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. तर अनुवंश नक्की काय असतो किंवा संपादित गुणांचा अनुवंश म्हणजे काय मित्रांनो, तर सजीवाच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर गुण संपादित केलेले असतील किंवा त्याच्यामध्ये असणारे जे गुण असतील तेच त्याच्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये पुढे काय होतील, संक्रमित करता येतील, यालाच काय म्हणतो आपण, संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतो. ओके, तर पाहूया. तर या ज्या सायंटिस्ट दिलेल्या आहेत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांचा थोडक्यात आपण अभ्यास करूया. तर जीन बाप्टिस्ट लॅमार्क 1744
ते 1829. उत्क्रांतीमागे त्या त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडला. या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्येही असे बदल घडतात. पहा, आणि काय होतं मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे बदल आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होतात मित्रांनो, पोहोचवले जातात असं मत कुणी मांडलेलं आहे, तर जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडलेलं आहे. तर आपण आता पुढचा आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो घेऊया, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न असू शकतो. त्याने म्हटलेलं आहे, पहा, जाती उद्भव म्हटलेला आहे, त्यालाच आपण स्पेसिएशन म्हणतो आपण त्याला. पहा, तर हे नक्की काय आहे तर ते पाहूया. पहा, जाती उद्भव म्हटलेला आहे प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. त्याचा आहार विहार, फलनक्षमता, समागम काळ इत्यादी भिन्न असतो. त्यामुळेच जातीची जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. तसेच भौगोलिक वा पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. तसेच सजीवांचे भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल, जाती उद्भव होतो. तर नक्की काय सांगितलं मित्रांनो ते आपल्याला पाहायचं आहे. तर काय सांगितलेलं आहे मित्रांनो की वेगवेगळे जे प्राणी आहे किंवा जे वेगवेगळे सजीव आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्यांचा जो आहार विहार किंवा फलनक्षमता असेल किंवा समागम काळ असेल इत्यादी काय असतात मित्रांनो, भिन्न असतात, म्हणजे वेगळ्या प्रकारचे असतात. त्यामुळेच जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. म्हणजे त्यांचे जे जीन्स आहेत ते जर बदलले तरच त्यांच्यामध्ये जनुकीय बदल झाल्याचं आपल्याला काय होतं मित्रांनो पाहायला भेटतं. त्यानंतर महत्त्वाचा आपल्याला मुद्दा पुढे पाहायचा आहे म्हणजे मानवी उत्क्रांती म्हणजे काय, म्हणजे मानवामध्ये कशा पद्धतीने उत्क्रांती झाली आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल झाले हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे आधी मानव कसा होता आणि आत्ताचा जो मानव आहे तो कसा आहे, पूर्वीचा जो मानव होता आणि आत्ताचा जो मानव आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे बदल होत गेला ते तुम्हाला या ठिकाणी मानवी उत्क्रांतीमध्ये दाखवलेलं आहे. त्यालाच ह्युमन इव्हॉल्युशन असे म्हणतो. पहा, उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून आज ज्ञात असलेल्या वैविध्याची जडणघडण झालेली दिसते. यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे देता येईल. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले. पहा, कधी झाले तर सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे जे डायनोसॉर होते ते काय झाले मित्रांनो, नाहीसे झालेलं आहे. पहा, तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेमूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत. 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी झाले. कालांतराने हे सुरुवातीचे एप म्हणजे कपी म्हटलेलं आहे पहा त्यांनी. तर हे सुरुवातीचे एपसारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले आणि अखेर गिबन आणि ओरँग उटानमध्ये त्यांचे रूपांतर झाले. म्हणजे काय सांगितलं आहे मित्रांनो थोडक्यामध्ये पहा, हे समजून घ्या. तर काय म्हटलेलं आहे, 4 कोटी वर्षापूर्वी जी माकडं होती ती कुठं आढळली, माकडांचे जे माकड प्राणी होते ते कुठं आढळले तर आफ्रिकेमध्ये आढळले. कालांतराने त्यांच्या ज्या शेपटी होत्या त्या काय झाल्या मित्रांनो, नष्ट झाल्या. त्याचप्रमाणे त्यांची जो मेंदू होता तो मेंदूसुद्धा काय झाला, मोठा झाला आणि तो कसा झाला, विकसित झाला. तर पहा, उरलेले हे एपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी त्याहून पुढे चिंपांजी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते.
अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हातांचा अधिक वापर करावा लागे. पहा, म्हणजे काय करायला लागायचं, त्यांना हाताचा वापर जास्त करावा लागायचा, म्हणून जास्त हातांचा वापर करावा लागायचा. आणि म्हणूनच त्या ठिकाणी म्हणजे जे पुढचे 2 पाय होते त्या 2 पायांचा वापर ते काम करण्यासाठी करू लागले. आणि त्यांचं रूपांतर कसं झालं तर आपल्याला एक खाली आकृती दाखवलेली आहे, ती आकृती आपण पाहूया. पहा, तर अशा प्रकारे आपल्याला मानव वंशाचा प्रवास कसा झालेला आहे ते या ठिकाणी दाखवलेला आहे. पहा, लेमुरसासारखे प्राचीन प्राणी या ठिकाणी दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतात. त्याचप्रमाणे त्याचा जो पुढचा भाग होता तो कोणता होता तर इजिप्तो पिथिकस म्हटलेला आहे, तो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. अशा पद्धतीने त्याचे बदल झाला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरचा पुढचा जो भाग होता मित्रांनो त्याला ड्रायो पिथिकस असे म्हटलेलं आहे. थोडीशी त्याच्या कमरेमध्ये जर पाहिलं तर थोड्या प्रमाणे उंच झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्यानंतरचा जो मानवामध्ये बदल झाला त्याला काय म्हटलं त्याने रामापिथिकस. अशा पद्धतीने त्याची मान खरं तर इथे खांद्यामध्ये वाकलेली दिसते. पहा, त्यानंतर पुढचा जो भाग आहे त्याला म्हटलेला आहे ऑस्ट्रॅलोपिथिकस म्हटलेला आहे. पहा, अशा पद्धतीने तो आपल्याला पाहायला भेटतोय. आणि आता त्याच्यानंतर जो आता सध्याचा जो मानव आहे किंवा खरं सुरुवात मानवाच्या जीवनामध्ये जिथं झालेली असेल ते म्हणजेच या कालावधीमध्ये झालेले आहे, त्यालाच कुशल मानव असे म्हटलेलं आहे. तो थोडासा पाहिलं तर ह्या वरच्या भागामध्ये किंवा पाठीचा जो भाग होता त्या मानवाचा थोडासा झुकलेला होता. आणि त्यानंतरचा जो मानवाची निर्मिती झाली काही कालांतराने, तो ताठ चालणारा मानव त्या ठिकाणी तयार झाला. आणि नंतर तोच मानव आपल्याला या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे निअँडरथॉल काय म्हटलेलं आहे, निअँडरथॉल म्हटलेलं आहे. पहा, तर याप्रमाणे तो मानव म्हणजे आता सध्या जो असणारा मानव आहे आणि त्याचंच रूपांतर पुढं झालं आणि कोणता मानव तयार झाला, मान्य मानव म्हटलेलं आहे. पहा, मान्य मानव असं म्हटलेलं आहे. पहा, अशा पद्धतीने मानवाच्या जीवनामध्ये काय झालेला बदल झाल्याचं आपल्याला मित्रांनो पाहायला भेटतं. तर या ठिकाणी पहा, हे तुम्हाला आकृत्या वगैरे काढायला विचारणार नाहीत, परंतु तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कशा पद्धतीने माकडापासून प्रथम तर त्याची शेपीट गेली, शेपिटीनंतर तो जो मेंदू आहे, मेंदू मोठ्या प्रमाणावर त्याची वाढ झाली आणि तो मेंदू विकसित झाला आणि तो मानवामध्ये वेगवेगळे बदल झाले. त्याचप्रमाणे काय झालं तर त्याची जी वाढ आहे म्हणजे सुरुवातीला तो कशा माकडाप्रमाणे होता, नंतर त्याच्यामध्ये एक प्रकारचा बदल होत गेला, शेपीट नाहीशी झाली. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आढळत आल्या आणि नंतर आपल्याला आजचा जो मानव आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. पहा, कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे तेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली होती. तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. हे हातांचा वापर करणारे ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. तर किती वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला आहे माणूस, ज्याने त्याची पाठ ताठ होती, त्याचप्रमाणे त्याने स्वतःच्या हातांचा वापर केलेला होता. तर हे कधी पाहायला भेटलं मित्रांनो, सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी हे आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, मानव सदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामापिथिकस या एपची आहे. पहा, तुम्हाला आपण वरतीच पाहिलं की पिथिकस नावाचा जो मानव होता या ठिकाणी दाखवलेला आहे. पहा, ज्याची निर्मिती झालेली आहे. तर पुढे हा एप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. म्हणजे त्याचा मेंदू असेल किंवा बाकीचा जो शारीरिक विकास आहे तो त्या ठिकाणी आपल्याला झाल्याचं काय होतं मित्रांनो पाहायला भेटतं. तर हा मानव कसा होता आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल झाला हे शेवटी आपण आता पाहणार आहोत. म्हणजे आजचा हा धडा आपला या ठिकाणी मित्रांनो संपणार आहे, हे लक्षात घ्या. तर पाहूया सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी या मानव सदृश्य प्राण्याची रचना मानव होमो या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा. पहा, आणि सुरुवातीला तो वावर होता किंवा तो फिरत होता, तो कुठं फिरत होता तर चीन असेल किंवा इंडोनेशिया
या देशांमध्ये त्याचा वावर होता पहा. आणि त्याची निर्मिती कधी झालेली आहे तर काय म्हटलेलं आहे, सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं पहा. आणि त्याची निर्मिती कधी झालेली आहे तर पहा, त्याने म्हटले सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी या मानव सदृश्य प्राण्यांची रचना मानव या प्रजातीचे सदस्य असणे इतपत आपल्या जवळची असल्यासारखी आपल्याला काय आली मित्रांनो, दिसून आली. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा, जवळजवळ 1 लाख वर्षांपर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. आपल्याला माहिती असेल मित्रांनो की दगडावरती दगड सुरुवातीला मानवाने जोराजोरात आपटला आणि त्या दगडामधून ज्यावेळेला ठिणग्या बाहेर पडल्या आणि त्यानंतर त्या मानवाला त्या ठिकाणी अग्नीचा शोध लागल्याचा आपल्याला माहीत आहे पहा. सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव, त्यालाच होमो सॅपियन असे म्हणायचे पहा. बुद्धिमान जो मानव आहे त्याला होमो सॅपियन असे म्हटले गेलेले आहे पहा. या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता पहा. आणि तो एक प्रकारचा होमो सॅपियनचा काय होता मित्रांनो, सदस्य मानण्या इतका तो विकसित झालेला होता. त्याचप्रमाणे म्हटलेलं आहे पहा, निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली पहा. म्हणजे 50,000 वर्षापूर्वी क्रो मॅग्नन नावाचा जो मानव होता तो अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती होती ती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिलेली आपल्याला पाहायला भेटते. तर या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे पहा, जो मानव ज्याचा आपण निअँडरथॉल मानव असं म्हटलेलं आहे पहा, या ठिकाणी दाखवलेला आहे. जो बुद्धिमान होता तो अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला पाहायला भेटतोय पहा. तर शेवटचा जो आपल्याला मुद्दा दिलेला आहे तो पाहूया मित्रांनो. या ठिकाणी सांगितलेला आहे पहा, सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाहती वसवल्या, मग संस्कृतीचा विकास झाला. सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षांपूर्वी औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत तरीही अजून मानव वंशाच्या मुळांच्या तपशिलांचा शोध घेतच आहोत. म्हणजे मानवाचे जे वेगवेगळे तपशील आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा अजूनही शोध घेत असल्याचं आपल्याला मित्रांनो पाहायला भेटतं. आणि या ठिकाणी पहा, मानवी मेंदूमध्ये होत गेलेले कसे बदल आहेत. सुरुवातीला कमी होता, वाढत गेला आणि हा जो मेंदू आहे त्याचा आकार वाढत गेला मित्रांनो. आणि शेवटी हा जो मेंदू होता किंवा हा मेंदू आपल्याला विकसित झाल्याचं, परिपूर्ण विकसित झाल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजेच त्यांनी काय म्हटलेलं आहे या ठिकाणी आपण पाहिलं आत्ताच की सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. काय करू लागला त्यांनी? सगळ्यात पहिला जर व्यवसाय कोणता केला असेल तर शेती हा व्यवसाय केला होता. सुरुवातीला मानव कंदमुळे किंवा ज्या कच्च्या भाज्या वगैरे असेल ते खात होता, हे तुम्हाला माहितीच असेल पहा. जनावरांचे जे कळप होता ते बाळगू लागला, म्हणजे जी जनावरं होती त्या जनावरांमध्ये तो राहू लागला. त्यांचे जे कळप होते ते कळप पाळू लागला पहा. त्याने वसाहती वसवल्या, म्हणजे वेगवेगळी घरं बांधली त्यावेळेसला असणारी. मग संस्कृतीचा विकास झाला आणि सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला. म्हणजे रायटिंग आपण त्याला म्हणतो किंवा लेखन, हे 5,000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी त्याला शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षांपूर्वी औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली, म्हणजे कारखाने असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील. आता आपण इथपर्यंत आलो आहोत तरीही अजून मानव वंशाच्या मुळाच्या तपशिलांचा शोध घेतच आहोत. म्हणजे मानवाचा शोध कसा लागला किंवा मानव कुठून तयार झाला. आता बऱ्याच जणांनी आपण पाहिल्याप्रमाणे अणू असेल किंवा छोटे छोटे जे घटक आहेत त्यांच्यापासून वेगवेगळे घटक तयार होत गेले वर्षापासून, कितीतरी वर्षापासून, आणि त्यानंतर मग मानव तयार झाला, वेगवेगळ्या सजीव तयार झाले. हे आपण अभ्यासलं, परंतु त्याला कोणतेही ठोस पुरावे त्या ठिकाणी नाहीत. म्हणून त्याचा अभ्यास आजही आपल्याला शास्त्रज्ञ करत असल्याचं मित्रांनो पाहायला भेटतं. तर असा हा आपला अतिशय सोपा असणारा पहिला जो धडा होता मित्रांनो, अनुवंशिकता व उत्क्रांती, आज या ठिकाणी संपलेला आहे. आपण लगेचच आपले जे पुढची वेगवेगळी जी प्रकरणं आहेत मित्रांनो ती लगेच कंटिन्यू करणार आहोत.
नक्कीच तुम्हाला सर्व समजत असेल. तुम्हीसुद्धा तुमच्या सर्व मित्रांपर्यंत आपला हा अभ्यास केवळ विज्ञानाचाच नाही तर गणित असेल किंवा बाकीचे सर्व जे विषय आहेत त्यांचा अभ्यास आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जर पोहोचला तर त्यांना फायदाही होईल. त्याचप्रमाणे ज्यांनी आजपर्यंत चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. ओके, तर तुमच्या अभ्यासासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.